संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थ्यांसाठी खुशखबर। शासनाकडून 2,500 ऐवजी आता थेट हप्ता 6,000 रुपये होणार खात्यामध्ये जमा। ऑक्टोबरचा हप्ता 6,000 रुपये। होय, बरोबर ऐकलं आहे तुम्ही। ऑक्टोबरचा हप्ता 2,500 ऐवजी 6,000 लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे का या संदर्भातली माहिती हवी असेल तर व्हिडिओ जो आहे तो फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना म्हणजे चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी चॅनलच्या माध्यमातून पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 2,500 ऐवजी 6,000 रुपये हप्ता होणार जमा। पहा, आपण काही खोटी माहिती देत नाही, डायरेक्ट न्यूजपेपरला आलेली ही माहिती आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या योजनेची जी घोषणा आहे ती केलेली आहे। पाहू शकता, अपडेट आहे, दिव्यांग की देखभाल के लिए हर महीने 6,000। म्हणजेच काय तर दिव्यांग बांधवांसाठी आता दर महिन्याला 6,000 रुपये हप्ता जमा होणार आहे। आणि याची माहिती जी आहे ती स्वतः देशाचे आपले जे गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी दिलेली आहे। आणि या माहितीची जी पुढे आपण आणखीन डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत, सविस्तर बातमी नेमकी काय आहे तर पहा, दिव्यांग बांधवांना आता 6,000 रुपये हप्ता मिळणार आहे। परंतु ही जी माहिती आहे ती दिल्ली सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांना आपल्याला माहित आहे मागच्याच महिन्यामध्ये 1,500 ऐवजी 2,500 रुपये अनुदान वाढ केलेली आहे। आणि आता तुम्ही म्हणत असाल 6,000 रुपयाची कस काय तुम्ही माहिती देत आहात, तर निराधार बांधवांसाठी अशी महत्त्वपूर्ण माहिती आहे। पहा, दिल्ली सरकारच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी 6,000 रुपये हप्ता करण्यात आलेला आहे। मग आपल्या महाराष्ट्र राज्यातील जे दिव्यांग बांधव आहेत या बांधवांना देखील हा हप्ता लागू झाला पाहिजे, कारण दिव्यांग दिल्लीचेही सेम आहेत आणि महाराष्ट्रातलेही सेम आहेत। दिल्लीच्या दिव्यांगांना ज्या समस्या आहेत त्या समस्या महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना आहेत। त्यामुळे त्या ठिकाणी ज्या दिल्लीमध्ये दिव्यांगांना जर 6,000 हप्ता मिळत असेल तर तोच हप्ता आपल्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देखील शासनाने घोषित केला पाहिजे, सरकारकडून घोषणा झाली पाहिजे। बच्चू कडूंच्या माध्यमातून पहा, वारंवार मागणी करण्यात येत आहे की दिव्यांग बांधवांना 6,000 रुपये अनुदान प्रतिमाह देण्यात यावं। आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत यामध्ये 5 प्रकारच्या लाभार्थ्यांचा समावेश होतो आणि या 5 प्रकारच्या लाभार्थ्यांनाही या 6,000 रुपयाची गरज आहे। फक्त दिव्यांगांनाच नाही तर जे लाभार्थी आहेत, विधवा महिला असतील, आजारी व्यक्ती असतील, त्याचबरोबर जे इतर लाभार्थी आहेत योजनेचे, त्या सर्व लाभार्थ्यांनाही या 6,000 रुपयाची गरज आहे। त्यामुळे या मागणीचा आणि जी न्यूज दिल्ली सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे, जी घोषणा दिल्ली सरकारच्या माध्यमातून केली गेलेली आहे, तीच घोषणा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देखील केली गेली पाहिजे। दिव्यांगांना 6,000 रुपये आणि हे जे 6,000 आहेत ते सरसकट विधवा महिलांना देखील मिळाले पाहिजेत, त्याचबरोबर आजारी व्यक्तींना देखील मिळालेले पाहिजेत। आणि जे लाभार्थी आहेत योजनेमधील 5 प्रकारचे जे लाभार्थी आहेत त्या सर्व 5 प्रकारच्याही लाभार्थ्यांना हे मिळाले पाहिजेत। दिल्लीमध्येही पहा, जे निर्णय घेण्यात आलेला आहे त्या निर्णयाचं स्वागतच आहे, कारण दिव्यांग बांधवांना जी तुटपुंजी मदत जी आहे ती देण्यात होती ती खूप कमी आहे महागाईचा विचार केला असता। त्यामुळे नक्कीच या निर्णयाचं स्वागत आहे आणि हा निर्णय आपल्या महाराष्ट्र राज्यामध्येही लवकरात लवकर लागू झाला पाहिजे। आत्ता फक्त 2,500 वाढलेले आहेत, म्हणजे ते पण 1,000च वाढलेले आहेत विचार केला तर, कारण 1,500 रुपये अगोदर हप्ता मिळत होता, त्यामध्ये 1,000 रुपयाची वाढ होऊन दिव्यांग बांधवांना ऑक्टोबरचा हप्ता 2,500 रुपये मिळणार आहे। 5 तारखेला हे पैसे जमा होतील अशी अपेक्षा आहे। पाहू आता
आणि राहिला प्रश्न 6,000 रुपये हप्ता, तर या संदर्भात देखील दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांना स्वतःहून पुढे यायला पाहिजे आणि 6,000 हप्त्यासंदर्भात स्वतः त्यांनी पावलं जी आहेत ती उचलली पाहिजे, तेव्हा शासनाला जाग येईल. शासनापुढे आपलं मागणं, आपली जी मागणी आहे, म्हणणं जे आहे ते मांडलं गेलं पाहिजे. कारण तुमच्या समस्या ह्या तुम्हालाच मांडाव्या लागणार आहेत. जरी इतर लोक तुम्हाला मदत करत असतील, परंतु प्रत्यक्षामध्ये तुम्हाला त्या भेडसावत असतात आणि त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी नक्कीच 6,000 रुपये हप्त्याची जी मदत जर झाली सरकारकडून तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे 6,000 रुपये लवकरात लवकर हप्ता हो अशी आपण अपेक्षा करूया. शासनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने दिल्ली शासनाच्या माध्यमातून घोषणा झालेली आहे तशीच घोषणा लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून ही केली जावी असे प्रयत्न केले गेले पाहिजेत. बच्चू कडू यांच्या माध्यमातून ही मागणी लावून धरली जात आहे. पाहू आता या संदर्भात सरकार काय निर्णय घेते.